शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाणी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुगम संगीत हे आपल्या डोळ्यासमोर येतं. अनेक भावगीतं, चित्रपटगीतं आपल्या नजरेसमोर येतात, पण त्याच्याही पलीकडे किंबहुना त्याच्याही मागे जर जाऊन पाहिलं तर शास्त्रीय संगीत हा त्या सगळ्याचा पाया असतो. त्यामुळे शास्त्रीय संगीत, त्या शास्त्रीय संगीतातल्या रागरागिण्या, उपशास्त्रीय संगीत, त्याची उपज आणि त्या सगळ्या रागांच्या, प्रहरांच्या, घराण्यांच्या दृष्टीने त्याचा एक वेगळा विचार सातत्याने केला जातो, तो शास्त्रीय संगीत गायकांकडून. आणि त्यामुळेच अनेक वर्ष शास्त्रीय संगीताची साधना करणारे असे दिग्गज कलावंत आज आपल्यासोबत आहेत. गेली 68 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं खरं घराणं निर्माण केलं आहे असं म्हणता येईल, असे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर आज आपल्यासोबत आहेत. अजयजी नमस्कार, स्वागत आहे. आणि अजयजी, तुमचाच संगीताचा वारसा पुढे नेणारे तुमचे सुपुत्र, पण स्वतः उत्तम कीबोर्डिस्ट आणि फ्युजन संगीतकार म्हणता येईल असे अभिजित पोहनकर आज आपल्यासोबत आहेत. अभिजित, स्वागत आहे. नमस्कार. अजयजी, शास्त्रीय संगीताच्या बाबतीत जसं म्हटलं जातं, मी आत्ता म्हटलं तसं, की तो पाया आहे सगळ्या गोष्टीचा. आणि तुम्ही तर गेली अनेक वर्ष हे संगीत आम्हाला समजावून सांगतायत, कारण तुमच्या गायकीतनं तो विचार प्रकट होतो. त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हा सगळ्याचा पाया कसा असू शकतो याविषयीचे सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आत्ताच्या विद्यार्थ्यांनी याकडे कसं पाहिलं पाहिजे शास्त्रीय संगीताकडे. ॲक्च्युअली शास्त्रीय संगीत हा पहिला शब्दच जो आहे त्यांनी नवीन मुलांना घाबरायला होतं. बरोबर. मी तर त्याला राग संगीत म्हणेन, कारण शास्त्र कुठलेही वाक्य तयार होण्यासाठी शास्त्र असतं. जसं आय एम गोईंगचं स्पेलिंग जर सांगितलं तर ते लक्षात येणार नाही, पण आय एम गोईंग हे सेंटेन्स त्याला कन्व्हे करत आहे. तर शास्त्राचा हा उपयोग आहे. दुसरं, शास्त्रसुद्धा क्लिष्ट नसावं, सोपं असावं, कारण ते जसं रागाच्या बाबतीतही रंजक असायला पाहिजे असं म्हणतात. तर रंजकता संगीताचा मुख्य हे आहे. मग ते शास्त्रीय असो, एवढ्या ब्रांचेस कशाला, म्युझिक इज म्युझिक. करेक्ट. हां, मग शास्त्रीय, भावसंगीत, हे संगीत कुठेही डिफर नसतं. ते फक्त त्याचं रेंडरिंग जे असतं ते थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने होतं. त्यामुळे त्याचं सादरीकरण कसं होतंय हा विचार खूप महत्त्वाचा आहे. जिथे जसं उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब म्हणायचं नेहमी, जो आहा होता है वो अच्छा संगीत होता है. हाँ, सच्चा संगीत आय हाय जब होता है वो आय हाय होना बहुत जरूरी. करेक्ट करेक्ट. त्यामुळे तेच ती रुजवात ज्याला म्हणतात ती तुम्ही अनेक वर्ष करताय, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. तर मला असं वाटतं की आजच्या गाण्यांच्या गोष्टी या थोड्याशा बंदिशीकडे जाणाऱ्या, एखादी ठुमरी, एखाद्या लाईट म्युझिकमधला आणखीन एखादं वेगळं अंग असं असणारे. पण सुरुवात करताना विलासखानी तोडी त्याने जर आपण सुरुवात केली, म्हणजे तुमच्या आईची रचना, एक तर तुमचं घराणं, तुमच्या घराण्यात संगीत आहे, तर त्या रचनेपासून आपण जर सुरुवात केली आणि त्या रचनेविषयी पण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. माझं आणि आईचं, आई मुलाचं नातं असलं
तर खूप भांडण व्हायचं, जसं याचं आणि माझं होतं वैचारिक म्हणजे. बरोबर. मी आईला नेहमी म्हणायचो की ज्या बंदिशी तेच गातायत सर्व, त्याच्यात काही ते बरं ती वाद्यकार होते. वाद्यकार हो. म्हणजे ज्यांना सर्व ब्रांचेस माहिती, म्हणजे खरं. शब्दापासून ते शब्दसुद्धा तीच लिहायची हो, वगैरे. म्हणजे रचनाकार आणि संगीत रचनाकार. हां. बरोबर. आणि काय झालं की भाषा चांगली असल्यामुळे, कारण हिंदी भाषिक प्रांतात असल्यामुळे, हं. आणि कुठल्याही संगीतात शब्द वापरत असला तर भाषा चांगली पाहिजे बरोबर. पहिल्यांदा तर. हं, हं. तर मी तिला म्हणायचो मला आणि ते कसं 5-6 तास अगोदर, हं. आज रात्री मला इथे गायचं आहे, नेहरू सेंटरला गायचं आहे, बरं. मला ती चीज नको आहे, तू हां. ती म्हणलं तू वेळेवर सांगतोस मला. आणि पण ते व्हायचं, चांगलं समीकरण व्हायचं. खरं. तर ही आईचीच बंदी, शब्द तिचेच आहे. आणि अशीच आयत्या वेळी तयार झाली. हां. डॉक्टर तर ती- सुशीलाबाई पोहनकर हे नाव घेतल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नाही. नाही, त्यामुळे म्हणजे- त्यांना स्मरण करून हो. आपण ही बंदिश आणि ऐकूया. एक तिच्याबद्दल फार चांगलं आहे की शी वॉज अ व्हेरी अनबायस लेडी. हं. कुठल्याही संगीताबद्दल, घराण्याबद्दल कुठेही बायस नव्हता. घरंदाज असलं पाहिजे काम बरोबर. घराण्यापेक्षा, आणि ते सर्व चांगले आर्टिस्ट करतातच आहेत. आणि त्या काळात डॉक्टरेट ही सोपी गोष्ट नव्हती. नाही, बरोबर. बरं, मी सांगतो, मी या काळात डॉक्टरेट आहे, पण डॉक्टरेट आहे. ऐकूया. दुसरा कटाक्ष की राग जो आहे त्याला व्यवस्थित मांडणं. शास्त्रीय आपण जे म्हणतो शास्त्र तिथे असतं, पण तुमचं कॉम्पोजिशन वगैरे गाताना थोडी लिबर्टी घ्यावीच लागते. सुंदरता, ॲस्थेटिक्ससुद्धा एक त्यातला भाग असतो. पहिले मी थोडंसं त्याचं स्वरूप सांगतो. सारे गप गपर दसा आता सकाळची वेळ आहे, तर शब्द काय बघा तुम्ही. कोयलिया काय करत पुकार, कोयलिया काय करत पुकार, अब भरो दिन बीती अंधियार, कोयलिया काय करत पुकार. पुस्तकात काय होतं, बीती अंधियार. आपण रागवत नाही आहे. करत पुकार, अब भरो दिन बीती दिया, कोयलिया काय करत पुकार. करत पुकार, करत पुकार, करत पुकार. वा, मला वाटतं 1985 सालची ही LP आहे. नाही, ही हा. 1990 साली 90 हे सालची. सर्व अभिजितला आठवतं. हा. टी सिरीज ने ही कॅसेट काढलेली त्यावेळेला. ओके. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे हे लँडमार्क रेकॉर्डिंग समजले जातं. बरोबर. जसं आपण किशोरीताईंचं भूप हो. किंवा आमिर खान साहेबांचा मारवा असेच पॉप्युलर झालेले फिल्म सॉंगसारखे पॉप्युलर झाले, तशी ही बंदिश बाबांची वर्ल्ड वाईड सगळीकडे बिलासखानी तोडी आणि त्यांची कोयलिया काय करत पुकार हे फार पॉप्युलर असं. कारण जनरली काय होतं की शास्त्रीय संगीत थोडंसं पॉप्युलर कमी राहतं फिल्म संगीत किंवा भावगीतापेक्षा. बरोबर. पण या बंदिशा अशा आहेत सगळ्या की ज्या भरपूर पॉप्युलर लोकप्रिय झालेल्या आहेत, बरोबर. आणि त्यापैकी ही बंदिश. गोष्टी गाण्यांच्या. अशीच एक देस रागातली बंदिश आहे. त्याच वेळी मला वाटतं तयार झालेली आईचीच एक बंदिश आहे. हां, काय झालं की होळीच्या वेळेस नेहमीच्या हां. ज्या बंदिशा असतात, हा. आज कस ब्रज में धूम मचाई. कुछ बनाओ, आमचं चॅलेंज असायचं. म्हणजे
बरं तिथे गुरु शिष्य हे नातं होतंच, पण आई आणि मुलगा हो हेही होतं. तर चौथ्या मात्रेपासून किती छान बंदिश आहे. दा दिन दिन चलो रे सखी ब्रिज में देखन, चलो रे सखी ब्रिज में देखन, चलो रे भाग गोपियन खेलत काना संग रंग अबीर उड़ावत अतमन भायो रे, चलो रे सखी ब्रिज में देखन, बीज में देखन, देखन चलो रे देखन चलो रे सखी ब्रज में देखन, चलो रे. पुन्हा या रेकॉर्डिंगबद्दल मीच सांगेन, कारण की बरोबर ह्यांच्या रेकॉर्डिंगचा सगळा जो डेटा आहे तो माझ्याकडे. मी बरोबर गाण्याचं काम करतो. सो ही एक लॉंग प्लेईंग रेकॉर्ड निघालेली अच्छा. HMVची 1985 साली. बरोबर त्याच्यामध्ये बाबांचं एक चारुकेशी राग होता आणि हा देस हो त्याच्यामध्ये होता. आणि मी आत्ताच्या जनरेशनला सांगेन की लॉंग प्लेईंग रेकॉर्ड जो प्रकार होता ना, तो अप्रतिम त्याचा एक साऊंड जो असायचा. आजकाल MP3 आणि स्ट्रीमिंगमुळे तो साऊंड कळतच नाही लोकांना की बरोबर. त्याच्यात किती रिचनेस असायचा. तो आम्ही ऐकलेला आहे आणि माझ्याकडे ती LP आहे पण. वा तर या कारण की हा प्रोग्राम रेकॉर्डिंग संबंधात आणि हो. त्यामुळे मी सांगेन की कॅसेट आणि LP ह्याचा जो मजा आहे तो आज जर कोणाला जमला तर नक्की घ्यावा. मिळायला लागलेले आहेत परत LPs. हो. आणि हे रेकॉर्डिंग जसं बाबा बोलले की आजीने त्या क्षणी म्हणजे आदल्या रात्रीच कंपोज केलं. आणि मॅक्सिमम यांचे हिट रेकॉर्डिंग सगळे असेच आहेत, सगळे तसेच आहेत. आणि आमचेही प्रोग्राम असेच होतात. रिहर्सल केली की फार चांगला होत नाही. रिहर्सल Extempore नसताना जेवढं. एक्सटेम्पोर हे आम्हाला कळलेलं आहे की जे खरं. म्युझिक असतं बरोबर त्याची मजाच एक्सटेम्पोर असते, असं आमच्यामध्ये तरी आहे. बरोबर निश्चितच. आणि पण आजीची वैशिष्ट्य अशी जर म्हटली, कारण आज तू सुद्धा स्वतः शास्त्रीय संगीताचा एक अभ्यास करतोय, म्हणजे कीबोर्डवर तू शास्त्रीय संगीत वाजवतोयस, हा एक महत्त्वाचा धागा खरं तर आहे. पण ती वैशिष्ट्य काय जाणवली तुला स्वतःला? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्याकडे पेटीचं, कारण माझे आजोबा पणजोबा हे सगळे उत्तम पेटी वादक होते. माझी आजी पण फार सुंदर पेटी मी आधी पेटी वाजवायचो कारण मी गझल गायचो. बरं. तो पेटीचा हात माझा होता. आणि मग नंतर कीबोर्डवर शास्त्रीय संगीत वाजवणारा मी फर्स्ट आर्टिस्ट आहे इंडियाचा. ह्याच्या आधी अदनान सामीने प्रयत्न केलेला, पण ते इंडियाचे नाही. आणि त्याच्यानंतर ते गायक झाले. त्यामुळे असा मेन स्ट्रीम प्रोग्राम्समध्ये क्लासिकल शास्त्रीय संगीत वाजवणारा मी फर्स्ट आर्टिस्ट आहे. आणि आता 25वं वर्ष 25 इयर्स मला कंप्लीट झाले या वर्षी. हे पण आजीचंच मत होतं की तू जर दुसरं कुठलंही इन्स्ट्रुमेंट घेतलं तर असे खूपसे लोक आहेत जे सगळं वाजवतात. सतार म्हणा, सरोद म्हणा, आणि फारच उत्तम वाजवत आहेत सगळे. मग तू असं इन्स्ट्रुमेंट घे ज्याच्यावर कोणी काही केलंच नाही, म्हणजे शास्त्रीय संगीतात. तर म्हणून मी शास्त्रीय संगीत कीबोर्डवर वाजवायला लागलो आणि पंडित शिवकुमार शर्मांकडे मी शिकायला गेलो. बरोबर. त्यांची संतूर शैली मी कीबोर्डवर वाजत आणि पूर्ण जगभर मग क्लासिकल सोलोचे प्रोग्राम केले. पण हे तुम्ही आजीचा विषय घेतला म्हणून आजीचा थॉट होता की पेटी वाजवतोच तर त्याच्यापेक्षा कीबोर्ड जर वाजवला तर तुला एक वेगळं एक लाईन मिळेल. आणि सुरू आज लोक वाजवायला लागलेत कीबोर्डवर क्लासिकल. कौशिकी पण वाजवते. पण जेव्हा मी सुरू केलं तेव्हा फार खडतर रस्ता मी आजपर्यंत करत आलोय.
आता यावर्षीच्या सवाई गंधर्व फेस्टिवलमध्ये 69 वर्षात मी फर्स्ट आर्टिस्ट आहे ज्याने कीबोर्ड वादन केलं तिकडे क्लासिकल. वा. कारण की तिथे इतकं रिजिड आहे क्लासिकलमध्ये हे वाद्य एक्सेप्टन्स करायलाच वर्ष चाललेत, अजूनही ते पूर्ण एक्सेप्टेड नाही, पण वर्ष गेली. हो. आणि फर्स्ट टाइम मी यावर्षी हे केलं. तर आणि फ्युजन तर आहेच, फ्युजन हा एक मार्ग आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. नक्कीच. पण जेव्हा बाबांच्या बरोबर वाजवणं असतं, म्हणजे समजा बाबा एखादा राग सादर करतायत आणि मग त्याला सपोर्टिव्ह असं पण तुम्ही वाजवता का? त्याच्यामध्ये एक टेक्निकल डिफिकल्टी थोडी अशी आहे की पेटी आणि कीबोर्ड हे एकत्र वाजलेलं फार चांगलं नाही वाटत. बरं. श्रुत्यांमुळे हे मी म्हणून आम्ही काय करतो, पेटी वाजवता म्हणजे अजयजी बरेच वेळ असतात, अजय जोगळेकरजी किंवा सुधीर नाईक जे असतात बाबांबरोबर, त्याच्या आधी कीबोर्ड नव्हतात. पण मी आणि बाबा जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही असं डिव्हिजन करतो की क्लासिकल जर असेल तर मी ठुमरी म्हणजे सेमी क्लासिकलमध्ये मी जॉईन होतो त्यांना, आणि जर पहिलेपासून जॉईंड असलो तर हार्मोनियम नसते मग. बरं. कारण ते दोन्ही क्लॅश होता कामा नये, फार क्लॅरिटीने ते करावं लागतं. आणि जिथे फ्युजनचा आमचा प्रोग्राम आहे तिथे प्रश्न नाहीये, मग हार्मोनियम नसतेच. बरोबर. मग कीबोर्ड आणि गिटार बरोबर बाबा माझ्यामध्ये वन ऑफ द पहिले आर्टिस्ट आहेत एवढे बुजुर्ग असून की त्यांनी शास्त्रीय संगीत कीबोर्ड बरोबर ऍक्सेप्ट केलं गायला. आणि माझा मुलगा फार हट्टी असल्यामुळे झालं. नाही, पण त्याचा एक सुंदर ऑडियन्स तयार झाला आणि ते एक लँडमार्क आणि पायनियरिंग काम सुरू झालं. आपण ते करूया 2 मिनिटं म्हणजे चालेल ना? चालेल. म्हणजे बंदिश वगैरे नुसतं बघा, कॉर्ड्सने किती छान वाटतं. वा ऐकायला आवडेल. दुसरी गोष्ट, कीबोर्डमध्ये आस जो प्रकार आहे त्याच्यावर बराच अभ्यास मी केला, कारण की आज जर नसेल तर कीबोर्ड फार ड्राय आणि कृत्रिम वाद्य वाटतं, ते सूर तिथे तुटतो. तर त्याला इंडियनाइज करण्याकरता म्हणून की मी जेव्हा पहिल्यांदा सवाई गंधर्व 59ला गायलो. बापरे. 59 साली. मला तुमचं वय किती होतं तेव्हा? 11-12 वर्षाचं. बापरे. माझं प्रोफेशनच 8व्या वर्षी सुरू झालं, प्रोफेशन. आणि खूप मला आशीर्वाद मोठ्या लोकांचे मिळाले. आज ज्यांना लोक फोटोत बघतात, बरोबर, माझं भाग्य, मला त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि दे रिस्पेक्टेड माय आर्ट. आता यमनवरनं मला आठवलं की आईने एक जागा होती एका कॉम्पोजिशनमध्ये, बडा ख्यालमध्ये, ती मला येत नव्हती सारखी. ती म्हणली, ही घेतलीस तर तुला सवयीमध्ये बघ कसं दाद मिळते. तर ती जागा ही लहानपणची गोष्ट. बरोबर. ती जागा होती. मेरो मन लेनो हरे. ही जागा आता येन जोगिया, ती जागा होती. जोगिया आता आम्ही हे कुठे राहिल्यावर, पण त्या जागेसाठी जी दाद मिळाली सवाई गंधर्वमध्ये, असे छान अनुभव आयुष्यात आले. सलोना रे सलोना. आता कीबोर्ड शिवाय कुठलंच वाद्य नाही. हो ना. रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आए के दुखाने के लिए रंजिशी सही.
आता म्हणजे कीबोर्डचा जो इफेक्ट पडतो यांच्या स्पेशली गायकीवर, ते पण इम्पॉर्टंट की गायकी कुठल्या स्टाईलची आहे. बरोबर. सगळ्या गायकींबरोबर कीबोर्ड कदाचित चांगला फिट होणार नाही, पण बाबांच्या गायकीबरोबर आम्ही कॉर्डचा प्रयोग पण बराच करतो. बरोबर. राग न जास्त बिघडवता. म्हणजे जॅझ म्युझिक जर वाजवलं तर राग कम्प्लिटली बिघडू शकतो, कारण की त्याच्यात 12 नोट सगळे वाजतात. पण आपण रागदारीमध्ये कॉर्ड, म्हणजे आता तीव्र मध्यमचा कॉर्ड, त्याने पूर्ण भरलेलं वाटतं संगीत. आजकालच्या संगीतात जनरली खूप तानबाजी किंवा फास्ट म्हटल्याशिवाय टाळ्या पडत नाही. बरोबर. पण आम्ही सातत्याने हा प्रयोग करत आलोय की कमीत कमी गोंगाट आणि जास्तीत जास्त असर वा ह्याच्याकडे, म्हणजे आम्हाला कमी पॉप्युलॅरिटी मिळाली तरी चालेल, पण आम्ही जेव्हा दोघं काम करतो, मी बाबांबरोबर जेव्हा वाजवतो, तेव्हा मी हाच प्रयत्न करतो की सुरांचा असर राहायला पाहिजे. खरंय. आणि तो आम्ही आत्ता जसं दोन प्रकारचे सरगम आहेत. साने रे ग साने रे ग म साने म ग म नि रे ग म धनी रे ग म, ये तयारी हो गए. नि रे म रे ग धनी रे ग धनी रे धर नि रे ग रे ग म रे ग प म ग. तयारीवाली सरगम झाली. आता एक्सप्रेशन न म प ग नि धनी रे ग म ग सर म ग मने रे म धनी ध म रे ग म रे ग नि रे ग म नि. आता रे माने प ग म प रे द सा. क्या बात. हम संगीत को इबादत मानते हैं, पूजा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे आणि कुठेतरी शांतता पण पाहिजे ना. बरोबर. सतत आजकाल जे एक स्टिम्युलेशन माइंडला चालू आहे, सतत टाळी फास्ट आणि टाळ्या आणि फास्टर, म्हणजे तर त्याच्यामध्ये हा कुठेतरी कमी पडतो. कीबोर्ड बरोबर बाबांचा एक व्होकलचा एक वेगळाच अनुभव येतो असं मला वाटतं. पेटी आणि तबल्यावर जो आहे तो वर्षानुवर्ष चालूच आहे, पण हा प्रयोग आम्ही बरेच वर्ष करतो. बरोबर. पण अभिजित, तुझ्यामुळे हे एक वेगळे प्रयोगही झाले आणि बाबांचं जे काही गाणं होतं ते डॉक्युमेंटेशन सुद्धा चांगलं झालं. 2003 सालचा एक अल्बम आहे सज्जनवा. आरतीताई आणि बाबा यांचं दोघांचं एक कॉम्बिनेशन खूप सुंदर झालं. काय अल्बमची कशी कथा काय झाली नेमकं? ऍक्च्युली काय झालं, आमचा पिया बावरी अल्बम जो जगप्रसिद्ध झाला 2002 सालची गोष्ट आहे. बरोबर. 23 वर्ष 22 वर्ष झाले. तर त्याच्यानंतर काय असतं आपल्या इकडे एक थोडीशी पद्धत म्हणा की जे हिट होतं तीच पेअर लागते सगळीकडे, पिक्चर असो नाही तर म्युझिक असो. तर तो अल्बम हिट झाल्यामुळे तो पिया बावरी गाण्यामध्ये बाबा आणि आलाप आरतीताईचे आहेत शेवटी. तर लोकांना असं वाटलं की आपण परत, म्हणजे सगळ्या कंपन्या माझ्या पाठी लागल्या की ही परत आपण कॉम्बिनेशन हे करूया. म्हणून सजनवा हा दुसरा अल्बम केला मी. त्याच्यामध्ये तराना, बंदिशा आणि ठुमऱ्या हे सगळंच घेतलं आणि त्याला वेस्टर्न सगळं ऑर्केस्ट्रेशनने. त्यामध्ये एक आमचं गाणं खूप पॉप्युलर झालं, ते बाबांचं आणि आरतीताईचंच आहे, यूट्यूबवर आहे अवेलेबल, सय्या मोसे बोल. आणि ते आम्ही सगळीकडेच परफॉर्म करतो. अप्रतिम झालंय ते. तर ते फार सुंदर गाणं आहे. आणि ते पण असंच झालं की आदल्याच दिवशी कंपोजिशन झाली, कारण कंपोजिशन तयार नव्हती, तर मी कंपोज केलंय आणि बाबा, मी आणि आमची आई लिहून पण टाकलं. तर त्या गाण्याचे गंमत अशी आहे की फक्त मुखडा आहे. अच्छा. अंतरा नाहीच आहे. बरं. मुखड्यावर पूर्ण गाणं केलंय, म्हणजे स्थायीवरच सगळं इम्प्रोवाइज केलंय आणि ते 5, 6, 7, 8 मिनिटं पण चालू राहतं. 2च लाईनी आहेत, सय्या मोसे बोल बतिया, तरपत हूँ सारी रतिया. ह्याच्यावरच 6-8 मिनिटं काढलेत. तुम्हाला ऐकवतो थोडं. कधी कधी काय होतं की चाल हा करतो शब्दांजू असं पुष्कळ, म्हणजे माझी आई. बरोबर. ऐकूया ना आपण. हे राग झिंजोटीवर आधारित आहे. सगळं आधारित यासाठी कारण जिथे कॉर्ड येतात तिथे रागाची शुद्धता थोडीशी, जसं मगाशी बाबा बोलले, पण ॲस्थेटिक्स पण आम्ही फार ठेवतो, नुसतं शास्त्र नाही. बरोबर. आणि हा आमचा अगदी मग तो शास्त्रीय संगीत होईल ना. हो तेच, म्हणून हे उपशास्त्रीयच्याच अंडर आपण म्हणतोय. बरोबर. आता यात कॉर्डची गंमत बघा. हा टिपिकल झिंजोटी रागाचा एक फ्रेज आहे.
पण कॉर्ड जर आला तर वा. आहा. काही गोष्टी शास्त्र हा पण एक जिजोटीचा आहे. पुष्कळदा म्हणतात की जोर असला पाहिजे गाण्यात वगैरे, मग बैलाला गाणं शिकवा ना. शरीरती संयमो से भूल, संयमो से भूल, संयमो से भूल. वा वा वा, क्या बात आहे. वा, खूप मजा आली. म्हणजे आत्ता 1-2 मिनटं ऐकताना, 2-2.5 मिनटं ऐकताना पण ती मजा आली, पण हे 7-8 मिनटं फुलल्यानंतर त्याला आणखीन बहर येणार आहे असं जाणवलं मला. आणि यामध्ये मग आम्ही एंडला थोडंसं फ्युजनचंच पार्ट घेतो, थोडं ज्याला आपण जॅमिंग म्हणतो. बरं, म्हणजे जर आता थोडंसं चालेल, जर चालेल थोडंसं. आमचं काही रिहर्सल नाही पण तरी आता हे ह्यांचं एक गाणं झालं की मग
वा वा. सो हे आता ऑन द स्पॉट झालं. ऑन द स्पॉट झालं. असं म्हणजे आमचा फ्युजनचा प्रोग्राम मध्ये सय्या मोसेबोलवरनं थोडंसं जॅमिंग आणि झाला ज्याला आपण क्लासिकलमध्ये आम्ही वाजवतो, तर असं सगळं मिळून ते शास्त्रीय संगीताची एक वेगळी प्रस्तुती हा कायम एक उद्देश माझा राहिलेला आहे. मला वाटतं तरुण वर्ग आणखीन ह्याच्याकडे आकर्षित झाला का यामुळे? अगदी जरूर. आणि आजकाल त्या अल्बम नंतर वगैरेच म्हणजे पिया बावरी, सजन ह्याच्या नंतरच लोक बंदिशांना ड्रम्स आणि गिटार घेऊन पेश करायला लागले. पण आता ते फारच इतकं कॉमन झालंय की त्याला काय आता तेवढासा अर्थ राहिला नाही, कारण सगळ्याच बंदिशा आणि सगळे ड्रम्स आणि असं ते होत नसतं. त्याला काहीतरी विचार लागतो असं मला वाटतं. आता ते कॉमन वाटतं फार. पिया बावरीचा उल्लेख झाला तर पिया बावरीबद्दल बोललं नाही तर मला असं वाटतं आपण पुढे जाऊच शकत नाही, कारण इतका अप्रतिम अल्बम तो झाला. पण मुळात पिया बावरीची संकल्पना कोणाची होती आणि ती कुठून सुरुवात झाली त्याची? हम दिल दे चुके सनम. बरोबर. त्या पिक्चरसाठी बन्साळी साहेब आणि इस्माईल माझ्या अंधेरीच्या घरी यायचे. मग रोज संध्याकाळी तिथे बंदिशांवर विचारवायचं. बरं. की काहीतरी सिक्वेन्स असा आहे की विक्रम गुरु असतात आणि सलमान खान जे असतात त्यांना शास्त्रीय संगीतात अजिबात इंटरेस्ट नसतो. आणि ऐश्वर्या राय जी आहे तिचे बाबा म्हणजे विक्रम गोखले. बरोबर. ते म्हणजे माझ्या बाबांना मुळीच आवडत नाही तुझं वेस्टर्न वगैरे, तू क्लासिकल शिक वगैरे असं ते काहीतरी होतं सिच्युएशन आहे. नाही 2-3 सांगितले ती कॉम्पोजिशन सांग. बरोबर. दर दर रे रे जन मेरा प्यार नजर नहीं आवता, मेरा प्यार नजर नहीं आवता, कड़ी पुकार पी 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 मेरा प्यार. बरं. तर ते म्हणले और कुछ सोचते. म्हटलं एक जुनं कॉम्पोजिशन आहे पण ते आहे म्हणजे तुम्ही फिल्म गाणं नाही येते, ते जुनं कॉम्पोजिशन आहे. तर सजन हे कॉम्पोजिशन होतं. दुसऱ्या दिवशी जाऊन मला गायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर एक सारंगी प्लेयर फार मोठे, त्यांना सारंगी वाजवायला बोलवलं होतं म्हणजे माझ्याबरोबर गाण्यात. मोठे सारंगी वाजवत होते. अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, मोरा तमन सुख पायो रे, अलबेला सजन आयो रे. हे गाणं शेवटी मग पिक्चराईज झालं. बरोबर. तर एनिवे तर ती स्टोरी संपली. पण ते बाबांच्या आवाजात म्हणजे बाबांचं अर्ध रेकॉर्डिंग झालं आणि मग बाबा गायले नाही, ते दुसरं कोणीतरी गायलं. बरं. ते गाणं हिट झालं वगैरे. कित्येक लोकांना कळलंच नाही कोण गायलं किंवा काही लोकांना वाटलं पंडित अजय पोनकर गायले, काही लोकांना असं सगळा तो थोडासा गोंधळ झाला. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की कारण ही आयडिया मुळात माझी होती त्यावेळेला की रिदम बरोबर शास्त्रीय संगीत थोडं वेस्टर्नाइज करून कसं वाटेल. ते मग झालं. त्याच्यानंतर एक अल्बमची वेळ आली करण्याची. एक कंपनी आली आमच्याकडे की तुम्ही असं काहीतरी करा. आणि तिथनं पिया बावरीचं मग आमचं हे झालं की आपण ते जो विचार केला तो आता अल्बम म्हणून करूया, तो इथे करूया. आणि त्याच्यामुळे मी सगळ्या बंदिशांना घेऊन थोडं वेगळं वेस्टर्नाइज कंप्लीट करून पण त्याची आत्मा अगदी, कारण शास्त्रीय संगीत होतं आणि मी एका घराण्यातला मुलगा असल्या कारणामुळे मला त्याची जाण आहे की रूल्स काय आहेत आणि कितपत लिबर्टी घेऊ शकतो. तो अल्बम होऊन गेला आणि त्याच्यातलं हे जे गाणं आहे पिया बावरी ते सगळ्यात जास्ती हिट झालं. आणि ते जगभर बऱ्यापैकी इंटरनॅशनल लेवलला गेलं. त्यापूर्वी अजयजी फक्त शास्त्रीय संगीत किंवा बऱ्यापैकी भारतात हे होतं,
पण परदेशातला जो आणि रसिक वर्ग वेगळा आहे, ऑडियन्स परदेशात फक्त मराठी लोकांना जास्त हा. माहिती. वेगळा ऑडियन्स मिळाला, नुसता एका कुठल्या प्रांतातला नाही, अमराठी पण बरोबर आहे. अमराठी, हिंदी, हे ते नंतर इंग्लिश पण. अच्छा. आणि हे जे गाणं आहे ते बुद्धा बार म्हणून एक फ्रेंच लेबल आहे, अच्छा मोठं कंपनी आहे मोठी, हा त्या लेबलने हे गाणं तिथे म्हणजे प्ले होतं. प्रोड्यूस केलं. बरं, आणि त्या अल्बममध्ये तो बुद्धा बार नावाच्या पिया बावरी हे स्पेशली गाणं घेतलं गेलं. क्या बात. आणि हा अल्बम म्हणजे प्लॅटिनम, गोल्ड प्लॅटिनम तेव्हा व्हायचा, हो. जेव्हा CD आणि कॅसेट होत्या त्या काळातला बोलतोय. आणि मला वाटतं तेव्हा अभिजित तुझं वय फक्त 27 हो, वर्ष होतं? 26-27 वर्षाचा होता. म्हणूनच मी करू शकलो, कारण मला माहितीच नव्हतं चूक काय, म्हणजे काय कोण बोलेल, बरोबर. बेधडक करून टाकलं. आता मी असतो तर कदाचित केलं नसतं ते, कारण भीती वाटते की कोण काय म्हणेल किंवा बरोबर. काय. तर तेव्हा बॅगेज नव्हतं काही, तर होऊन गेली ती गोष्ट. आणि गंमत अशी की सगळे मोठे जेवढे कलाकार आहे सगळ्यांनी आशीर्वाद दिला. ते हा मला नंतर भीती वाटत होती की शास्त्रीय संगीताचे मोठे कलाकार, कारण आम्ही त्यामध्ये बंदिशही काही आमिर खान साहेबांच्या बंदिश होत्या त्याही घेतलेल्या, त्यांचाही मुलगा आमिर खान साहेब, त्यालाही आवडलं खूप, त्यांनाही. आणि ऍक्च्युअली क्रेडिट गोज टू मी टू, कारण हो, कारण बाबांनी ते ऍक्सेप्ट केलं गायला. पहिल्यांदा ते म्हणले की मी गाणार नाही हे, कारण की हे तू कम्प्लिटली त्याला म्हणजे प्युअर शास्त्रीय संगीतापासून वेगळं करतोयस. मी म्हटलं बाबा ह्याचा एक ऑडियन्स बनेल, तुम्ही गा. गंमत तुम्हाला सांगतो त्या कॅसेटची की रिदम हाऊस आपल्या इकडे एक दुकान होतं, तिथे रॅक लागायचे, म्हणजे फिल्मी गाणी, क्लासिकल, मग गझल्स, असे सगळे रॅक. माझ्या या अल्बमला ना टायटलच मिळालं नाही तिकडे की हे ठेवायचं कुठे. हे शास्त्रीय संगीत पण नाहीये, हे फिल्मी पण नाहीये, हे भजन पण नाही, गझल पण नाहीये. मग माझ्याकरता एक वेगळा रॅक निर्माण केला, ज्याच्यात फर्स्ट टाइम न्यू एज क्लासिकल म्युझिक असा त्या रॅक मध्ये. आणि मग तिथपासून अल्बम ते सुरू झाले सगळे, फ्युजन ज्याला आपण म्हणतो. आणि ते मग पुढे कन्फ्युजन होत गेलं, ते ठीक आहे, पण फ्युजन त्याची सुरुवात तू केली, सुरुवात ही पिया बावरी अल्बमने झाली खूपशा प्रमाणात. त्याच्या आधी ऑफकोर्स कलोनियल कझिन्स झाले, हे सगळं, पण शास्त्रीय संगीताला घेऊन नाही, प्युअर बंदिशा घेऊन केलेला पहिला अल्बम. बरोबर. मला वाटतं अजयजी तुम्हाला एक वेगळा अनुभव यातनं नक्कीच मिळाला, आणि तुम्ही स्वतः ते ऍक्सेप्ट केलं, रिजिड न राहता. याचं कारण आहे फार लहानपणापासून आमच्या घरी प्रत्येक घराण्याचे आर्टिस्ट, कव्वाल, साहित्यकार, बरोबर, आणि एज्युकेटेड असल्यामुळे आमचं घराणं एज्युकेशनने तुमचं विजन वाटतं असं मला नेहमी वाटतं. बरोबर. आमच्या घरी आजींपासूनच प्रत्येक गायकी किंवा प्रकार जो आहे त्याचे प्रत्येक मोठे गायक ऐकणं हा एक नियम म्हणा, किंवा एक म्हणजे त्यामध्ये गझल असेल तर बेगम अख्तर, मेहदी हसन, गुलाम अली, जगजीतजी. फिल्म सॉंग्स असतील तर ऑफकोर्स लताबाई, आशाताई, किशोरदा, रफी साहेब. वेस्टर्न असेल तर मग मी पुढे मायकल जॅक्सन, मॅडोना, जेवढे ते वेस्टर्नचे होते. शास्त्रीय संगीत तर होतंच. बरोबर. असे सगळे प्रकार ऐकणं आणि एक काहीतरी घेऊन बसायचं नाही फक्त. कारण आजकाल पण मी बघतो नवीन मुलांमध्ये पण, मी हे बोलाय तुमच्या माध्यमातून बघतो की यंग क्लासिकल म्युझिशियन्स आहेत. मी फक्त यंग लोकांचं बोलतोय. आत्ताचा जो इंस्टाग्राम चा जो इंस्टाग्राम मी कलाकार म्हणतो, सगळे सुंदर अप्रतिम वाजवत आहे, पण ते फारच अजून ऑर्थोडॉक्स होत चाललेत, हे मी बघतोय. म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे बघा हे काही असं मी त्यांना हे म्हणत नाही आहे, पण आमची जी पिढी आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी, नीलाद्री कुमार, पूर्बायन चॅटर्जी, अमानयान, हे आम्ही सगळे आमची एक पिढी म्हणतात, ज्यांनी, राकेश चौरसिया, ज्यांनी क्लासिकल ठेवून वेस्टर्नमध्ये पण काम केलं, फ्युजनमध्ये पण काम केलं. आता जे मी पुष्कळ गायक आणि हे नवीन पिढीतले बघतोय जे फार ऑर्थोडॉक्स आणि रिजिड होत आहेत. आमचं घराणं कुठलं आमचं? तुम्ही सगळ्या घराण्यांना तेवढाच मान देऊन सगळ्या घराण्यांची गायकी ऐकावी. आणि आता उलट घराण्यांच्या पलीकडे जायला पाहिजे. तुम्ही जर अजून म्हणजे आम्ही जे पुढे नेलंय आमच्या जनरेशन, ते परत पाठी येत आहे. हा थोडासा सिरियस थॉट आहे. खरंय की आपण थोडंसं पुढे नेलं पाहिजे, त्याला इव्होल्युशन झालं पाहिजे. प्युरिटी ही ठेवलीच पाहिजे, पण ट्रॅडिशन आणि प्युरिटीच्या नावाने तुम्ही मागे येऊ नका, त्याला पुढे न्या. नाही तर ते परत काय उपयोग आहे ना, परत तेच तुम्ही त्याच सगळं करताय. बरोबर. आणि घराण्याच्या नावाने खूप आजकाल मी बघतोय की प्रचंड हे चालू आहे. डिस्टिल वॉटर प्युअर असतं, पण आपण पिऊ नाही शकत. म्हणजे आम्ही सगळेच घरंदाज आणि घराण्याचेच लोक आहोत, पण एक असं मला माझी विचार.
आमच्या घरी कव्वालीसुद्धा खूप आवडायची. बरोबर. त्याच्यानंतर फिल्म म्युझिक फार आवडायचं. त्याच्यानंतर वेस्टर्न असलं तरी हे लोक तेच मी म्हटलं सगळे म्हणजे रंग सगळ्या रंग आले संगीताला पाहिजे सामावून घेणारं असं हो. हे खरं घराणं. आणि मी तुम्हाला सांगतो हे खरं घराणं अगदी. आणि आमचे 4 पिढ्या म्युझिकमध्ये आहेत. हो ना. पण सर्व हायली एज्युकेटेड. करेक्ट. आणि तुम्ही बघा जे सगळ्यात मोठे कलाकार झालेले आहेत ते सगळे फिल्ममध्ये पण होते. ते तुम्हाला माहिती आहे, मला नाव घेण्याची गरज नाही. ते सगळ्या दुनियाभर पसरलेले, कारण त्यांना चौफेर नजर होती आणि ती आपण ठेवली पाहिजे असं मला वाटतं. एकच घेऊन जर तुम्ही पकडून बसला, हे नवीन जनरेशन करताय, त्याच्या पहिलेच्या जनरेशनने सगळं काम करून झालंय म्हणून मी सांगतोय. पण म्हणूनच मला असं वाटतं की तू ज्या नव्या कोरला सुरुवात केलीस खऱ्या अर्थाने, तर मला असं वाटतं की पिया बावरी ऐकूया आपण. जरूर जरूर. आता पिया बावरीची एक गंमत सांगतो. पिया बावरी हा ट्रॅक बनवला तेव्हा सॅम्पलिंग व्हायचं. आपण सॅम्पल्स यूज करायचो आणि त्याच्यात काही ग्रीक व्हॉइसचे सॅम्पल्स मी यूज केलेत. ते आत्ता आम्ही इथे करू शकणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला फक्त कंपोजिशन ऐकवतो. खरं गाणं ते व्हॉइसेस वर येत आहेत सगळं. बरोबर. पिया बावरी अरे बेरी पिया बावरी अरे बेरी पिया बावरी अरे बेरी पिया बावरी पिया 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 बिन भाए न कोई पिया बिन भाए न कोई पिया की मैंने बनी रे पहेली बनी रे पहेली पिया बावरी पिया बावरी पिया बावरी. वा, म्हणजे हे मुळापासून ऐकायला आणखीन आवडेल असं आता अगदी नक्की म्हणावं असं वाटतं. कारण अजयजी तुमच्या गायकीचा जो भाग आहे तो ह्याच्यात आम्हाला नक्कीच चांगला ऐकायला मिळतो. मला जसं किराणा, मी प्रत्येक घराण्याला खूप रिस्पेक्ट देतो. बरोबर. पण अंधश्रद्धा नव्हे. बरोबर. रिस्पेक्ट इज डिफरंट. मला एखाद्या मोठ्या आर्टिस्टचं गाणं आवडलं तर त्या घराण्याचं गाणं मोठं असतंच असं नाही. त्या आर्टिस्टमुळे कुठलंही घराणं मोठं होतं. मग आपण उस्ताद अल्लादिया खान साहेब, पंडित मल्लिकार्जुन मनसूर साहेब घ्या, आमचे पंडित जसराजजी घ्या, पंडित भीमसेनजी घ्या, आणि बरेच मोठे मोठे उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, आमिर खान साहेब. मला लहानपणापासून सर्वच आवडले, पण जास्तीत जास्त असर आमिर खान साहेब आणि उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब. आता ऐकवतो आपला का असर झाला. तरपत बीती मुरी ऊन बिन रतिया आयन पर काकर सजनी आयन बर. त्याच्याबरोबर फील
सुद्धा पाहिजे, नुसती मुरकी नाही. आयन बार वा आयन आयन बाल पिया बाब. क्या बात आहे. म्हणजे मला असं इर्षाद असं परत एकदा आणखीन एकदा सुरुवात असं आणि ती वाटतं. गायकी जी स्टाईल आहे ना हा. ती फार महत्वाची आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ही नॉर्थचीच गायकी आहे, म्हणजे ही उस्तादी गायकीच म्हणतो आपण. आणि त्याबरोबरीने हिंदुस्थानी संगीतच म्हणतो ना. हा, आणि त्याबरोबर हे म्युझिक चांगलं जातं हे मी म्हणतोय. म्हणजे अतिशय जर कुठल्या दुसऱ्या घराण्याचं प्युअर कुठलं दुसरं असेल, कदाचित ते हे म्युझिक जाणार नाही. म्हणजे दोन त्याच्यातलं स्टाईल गायकी कर्नाटिक स्टाईल सुद्धा आपल्या इथे तेवढीच फार अप्रतिम आहे. नाही तिथे राहायचंच बरोबर. पण म्हणजे मला म्हणायचं की बाबांची जी स्टाईल आहे ना त्याच्यामध्ये गझल सगळे रंग दिसतात, त्याच्यामध्ये म्हणून दिसतात. ते सगळं कॉम्प्लिमेंट होतं. आपलं टेम्परामेंट असतं, करेक्ट करेक्ट. बुद्धी असते, तुमचं लायकिंग तुम्हाला पुष्कळदा काय तुमच्या गायत असतं ते कळत नाही. तुम्ही गुरु असे गायचे म्हणून तसंच गाता, बरोबर. पण ते तुम्हाला सूट होतं का हे सर्व विचार बघितले पाहिजे. आणि मला असं वाटतं की ये इनका शागिर्द है म्हणण्यापेक्षा इनके उस्तादी है हे म्हटलं पाहिजे. हा, म्हणजे छान वाटतं, गुरुला सुद्धा छान वाटतं. बरोबर. मोठे गुरु कधीच म्हणत नाही की आमची नक्कल करा म्हणून. बरोबर. प्रॉपर्टी वाढवली पाहिजे. पण तुम्ही तितक्या काय म्हणू मोठा विचार करताय म्हणून हे शक्य झालं. नाही तर अनेक शास्त्रीय संगीतातले उस्ताद असं ज्यांना म्हणू आपण, ते काही वेळेला त्या गोष्टींना पकडून बसलेले असेही दिसतात. पण तुम्ही तो मोठा विचार केला म्हणून ही वेगवेगळी एक्सपेरिमेंट फार गंमत करता आली. फार गंमत म्हणजे त्याच उस्तादांकडनं मला लहानपणापासून इतकं आहे. जसं आमचे अतिशय रसिक गायक म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडेजी. बरोबर. अतिशय हरफन मौला ज्याला म्हणतात. नंतर कॉम्पोजिशन वाईज बाळासाहेब मंगेशकर झाले, पंडित जितेंद्र अभिषेकी. असं प्रत्येकाचं चांगलं काय असेल हे जर आपण विचार केला, बरोबर, आपण नक्कल नाही इथून बाहेर कसं जैसा भीमसेन जी बोले थे एक बार कि चोरी करना सीखो लेकिन वो चोरी पकडी नाही जाणार. बरोबर. हृदयनाथजींचा विषय निघाला तर अभिजित या भागाची सांगता करताना मला असं वाटतं की तू हृदयनाथजींच्या काही कॉम्पोजिशन्स वेगळ्या पद्धतीने मांडलेस. काय विचार होता नेमका तो आणि त्यातली एखादी रचना आम्हाला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली काय झालं की मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, सगळेच आहे, पण श्रीनिवास खळे आणि बाळासाहेब मंगेशकर हे दोन माझे आवडते पर्सनल. खळे हां तेच. आणि त्यामध्येही बाळासाहेब मंगेशकरांचं म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं एक्सपेरिमेंटल म्युझिक आहे. बाकीच्यांचं थोडंसं ट्रॅडिशनल आहे. बरोबर. ह्यांचं ट्रॅडिशन ठेवूनही एक्सपेरिमेंटल कायम आहे. म्हणजे ज्याला आम्ही वर्ल्ड म्युझिक कॅटेगरी देतो ना त्याच्यामध्ये मला नेहमी ते दिसतात. बरोबर. एक हार्मोनियम आणि तबला घेऊनही त्यांचं बघा, एक ती गेली तेव्हा रिमझिम आहे आणि अजून एक घर थकलेले काही. तर ते लाईव्हच रेकॉर्डिंग घेतलंय त्या पिक्चरमध्ये. पण ते इतकं अप्रतिम वाटतं. तर मला नेहमी वाटलं की या म्युझिकमध्ये थोडंसं म्हणजे यांचे कंपोजिशन घेऊन नवीन काहीतरी करू शकतो आपण. आणि चक्क तू रूपकुमार राठोडांना त्यासाठी म्हणजे त्यांचा आवाज गाणं पण कुठलं तर केव्हा तरी पाहिजे, एवढं मोठं गाणं. बरोबर. तर त्यामध्ये मी विचार केला की यामध्ये जर सिम्फनी आली तर किती सुंदर वाटेल. आणि ते आपण नॉन मराठी माणसाकडनंच किंवा गायकांना गाऊया, म्हणजे काही कंपॅरिझनच नको कसलीच, एक नवीन प्रयोग. बरोबर. म्हणून मी हा प्रयोग केला आणि ह्याचा एक अल्बम निघाला आहे अनुभूती नावाने. तो HMVनेच काढलाय. त्यामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकीजींचं पण काटार होते कोणाला मी केलंय, ते देवकी पंडित गायल्या, शौनक अभिषेकी पण गायले आणि बाळासाहेब मंगेशकरांचं पंडितजींचे 2-3 कंपोजिशन घेतले. त्यामध्ये स्पेसिफिकली केव्हा तरी पहाटे हे खूप लोकप्रिय झालं. त्यामध्ये रूपकुमार राठोडांचा आवाज एकदमच सरप्राईज एलिमेंट म्हणून आला आणि ते फार सुंदर गायले मराठी, कारण आम्ही सगळे भक्त आहोत ना पंडितजींचे, आशाताईंचे. तर ते खूप सुंदर एका सात्विक भावनेने केलेला तो अल्बम आहे आणि तो अवेलेबल आहे, तो ऐकू शकतात लोक. आता त्याच्यात परत हेच आहे की मी तुम्हाला यावर काही ऐकू शकत नाही कारण की त्याचं ऑर्केस्ट्रेशन आणि गाणारे रूपकुमार राठोड. बरोबर. खरं तर म्हणजे अभिजित हे ऐकायला खूप आवडेल
आणि मला वाटतं प्रत्यक्ष यूट्यूबवर आपण हे ऐकू शकतो, पाहू शकतो. पण रूपकुमार राठोडांचा आवाज वापरणं हे वेगळेपण किंवा थोडंसं धारिष्ट मी म्हणेन की ते तू केलंस. पण हेच गाणं तू आठवणीतली गाणी म्हणून तू स्वतः वाजवतोस, त्यातही मी ऐकलेलं आहे हे गाणं. तर ती काय नेमकी गोष्ट होती? तर हे परत ही जी आठवणीतली गाणी खरोखरच जी आहे, कारण नवीन गाणी आजकाल एका महिन्यात विसरतो माणूस. बरोबर, हे सत्य आहे. बरोबर. जुनीच गाणी घेऊन आपण पुढे चाललोय. तर मला असं वाटलं की त्याला एक्सप्रेसिव्ह करून कीबोर्डवर कसं वाजवू शकतो आपण. बरं. तर केव्हा तरी पहाटे पण मी त्यावर आम्हाला ते ऐकायला आवडेल. हो, अगदी अर्थात ते वाजवण्यापूर्वी आपल्या रसिक प्रेक्षकांना मला नक्की सांगायचं आहे की पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर यांच्याकडून आणखीन खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. खरं तर वेगवेगळे प्रयोग जे झालेत, ते प्रयोग जे आत्तापर्यंत आपण पाहिले त्याही पलीकडे जाऊन आणखी वेगवेगळे प्रयोग आपल्याला या संगीताच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या भागात भेटूया. या दोघांनाही, तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि अभिजित, तुझ्या त्या रचनेने आपण या भागाची सांगता करूया.